धन्यवाद. आपण पाहत आहोत गेल्या रविवारी परमेश्वर चांगला आहे, तो स्वप्नाद्वारे आम्हाला बोलतो. देव चांगला आहे आणि देव स्वप्नाद्वारे बोलतो. हालेलुया. अजून काही गोष्टी आपण पाहणार आहोत की देव कशा प्रकारे देव कार्य करतो, स्वप्न कशा स्वप्नाच्या द्वारे देव काय काय करतो. योबाचं पुस्तक 33 अध्याय आणि 14 वचन कोणतरी पटकन वाचन करूया. योबाचं पुस्तक 33 अध्याय 14 वचन. देव एका प्रकारे नव्हे तर 2 प्रकारे मनुष्याशी बोलतो. आता देवाचे बोलण्याचे अनेक प्रकार आहेत. इथं 2 प्रकारे सांगितलेला योग म्हणतो. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की योबाच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी परमेश्वराचं वचन आपल्याला पाहायला मिळतं की योबाच्या पुस्तकात आम्हाला देव सांगतो की जसं देव कशा प्रकारे बोलतो, पण इथं म्हटलं 2 प्रकारे देव परमेश्वर बोलतो. प्रेज लॉर्ड. आणि 2 प्रकारे मनुष्याची बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही. कधी कधी आम्ही चित्त देत नाही, कधी कधी आम्ही त्याकडे लक्ष देत नाही की परमेश्वर कसा आम्हाला बोलत असतो. हालेलुया. देव आम्हाला कशा प्रकारे स्वप्नाच्या माध्यमातून सुद्धा देव आम्हाला वाचवतो. परमेश्वर आम्हाला आमची कान उघडणी करतो सेवकाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. आणि स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात, म्हणजे रात्री सुद्धा झोपलेला असता तुम्हाला दृष्टांत म्हणजे एक प्रकारचा स्वप्नही म्हणतो आपण. झोप किंवा तुम्ही जागे असताना चित्र तुमच्या पुढे येणे, पिक्चर येणं, एक काहीतरी असं का पिक्चर येणं, त्याला दृष्टांत. किंवा झोपलाय तुम्ही, त्या झोपलेल्या स्थितीमध्ये दृष्टांतामध्ये किंवा स्वप्न स्थितीमध्ये मनुष्य गाढ निद्रेत असताना, तो बिछाणावर पडून झोप घेत असताना परमेश्वर त्यावेळेस बोलत असतो. हालेलुया. आवाज येत नाही. हालेलुया. परमेश्वर त्या स्थितीमध्ये बोलतो. देव त्यांचे कान उघडतो म्हटलेलं 16 वचनामध्ये. योबाचं पुस्तक 33 अध्याय 16 मध्ये देव कान उघडतो, त्यास प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो, तरी पण तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो. परमेश्वर आळा बी घालतो आणि पुरुषाच्या गौरवाचा परिहार करतो. तो त्यांचा जीव गर्दतीपासून रक्षितो, शस्त्राने होणाऱ्या नाशापासून त्यांचा जीव वाचवतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर बोलून, स्वप्नाच्या द्वारे परमेश्वर बोलून परमेश्वर वाचवतो प्राण. देव कान उघड कधी कधी करतो. देव कधी कधी समज देतो. परमेश्वर कधी कधी चुकलेल्या गोष्टीमध्ये मार्ग दाखवतो स्वप्नाच्या स्थितीमध्ये. कधी कधी आमचं हृदय, आमचं मन सुद्धा आम्हाला चांगलं वाटतं किंवा मी खरं आहे, पण परमेश्वर स्वप्नाच्या स्थितीमध्ये येऊन आमच्याशी बोलत असतो. हालेलुया. हालेलुया. मग ते तुम्ही जे एखाद्या कामाला आहे तर तुम्ही तुमच्या बॉसच्या स्वप्नात सुद्धा जाऊन परमेश्वर काम करू शकतो. एका रात्री तुमच्या विरुद्ध कुठल्या गोष्टी परिस्थिती असतील तर तिथं परमेश्वर एका रात्रीत बदलू शकतो. हालेलुया. हालेलुया म्हणा. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की जे तुमचा छळ करतात त्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही राजासाठी प्रार्थना करा. बायबल सांगतं तुम्ही तुमच्या गावासाठी, तुमच्या सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करा. कारण बायबलमध्ये पाहतो की परमेश्वर आपला असा देव आहे, जर तुम्ही देवाला आवडला, जर तुम्ही प्रार्थनेमध्ये व्यवस्थित बसताय, तुम्ही देवामध्ये प्रार्थनेचं जीवन जगताय, देवावर विश्वास ठेवताय, देवाला आवडेल ते जीवन जगताय, तर देव चांगलाच आहे. आणि देव तुमच्या विरोधातल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वप्नात जाऊन त्याला सांगेल परमेश्वर की म्हणेल की त्याच्या नादी लागू नको, त्याच्यावर असं वागू नको. परमेश्वर त्यांना सावध करेल. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर सांगेल आणि मग देव कार्य करेल. बायबलमध्ये त्या गोष्टी तुम्हाला मी घेऊन जाणार आहे की देव स्वप्न स्थितीमध्ये काय काय करू शकतो. आणि तुम्ही तुमच्या बिझनेसच्या बाबतीत, तुमच्या प्रत्येक गोष्टी बाबतीत, जसं पिलात न्याय करत होता, येशूवर अनेक लोक आरोप करत होते आणि त्याची बायको हळूच म्हणते की त्याच्या बाबतीत काय असं काही मध्ये पडू नका, मला रात्री स्वप्न लय पेट पडले. म्हणजे तिला स्वप्नात वॉर्निंग भेटली, स्वप्नामध्ये तिला एक स्थिती चालू झाली की येशूच्या बाबतीत काहीतरी आपण पडू नये. हालेलुया. मग पिलाताला निरोप पाठवते की येशूच्या बाबतीत, मग पिलाताने हात धुतला, म्हटलं की मला काय दोष सापडत नाही, तुमचं तुम्ही बघा. पण कोणाच्या स्वप्नात काय झालं असलं, पिलाताची पत्नी. तसं बायबलमध्ये एक पुस्तक आपण काढणार आहोत, उत्पत्तीचा ग्रंथ आपण काढूया. आणि अब्रामाविषयी, कोणाविषयी? अब्रामाविषयी आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही गोष्टी शिकणार आहोत. देवाचा आत्मा आज काही गोष्टी याच्यातून मला 2-3 प्रकारे गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या मला देवाने प्रकट केलेलं आहे. आणि उत्पत्तीचा ग्रंथ 20व्या अध्यायाकडे आपण जाऊया. आणि 20व्या अध्यायामध्ये पहिलं वचन आपण काढूया. उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 20वा अध्याय. उत्पत्ती 20वा अध्याय. अब्रामाने तिथून नगेबीकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला.
मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आपली बायको सारा हिच्या विषयी अब्रामाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. ही आपली बहीण आहे. तेव्हा गराराचा राजा अबीमेलेक याने माणसे पाठवून सारेला आणले आणि सारेला आणले. बघा आता काय झालं, अब्रामाने तिथं सांगितलं की माझी बहीण आहे आणि मग सारा जी आहे एकदम सुंदर होती. म्हणा सारा सुंदर होती. आणि मग अब्रामाला कसं काय वाटलं की माझी बायको सुंदर आहे, माझी बायको काय आहे. आणि त्याला काय वाटलं की माझी बायको सुंदर आहे, ह्या गावातले या देशातले लोक काय करतील, मला मारून टाकतील. आणि माझ्या बायकोला नाही का, म्हणजे त्याला राजाविषयी सुद्धा भीती वाटली. आणि मग त्याला बायको सुंदर आहे, मग त्यांनी काय केलं, माझी बहीण आहे, पण तरी पण राजाने काय केलं, तिला नाही का सारेला काय केलं त्यांनी आणले. सारेला काय केलं त्यांनी आणले. आणि मग त्यांनी प्लॅन केला सारेला पण तिच्याबरोबर नाही का काय विवाह म्हणा, मॅरेज म्हणा. पण देवाने अब्राम चिंतेत पडला. अब्राम एक तिथं त्या ठिकाणी अब्रामाची ताकद कमी. हालेलुया. आणि राजाला सांगायचं केलं तर राजा काय बी करू शकतो, ऑर्डर देऊ शकतो, मारायला सांगू शकतो, तुरुंगात टाकाय शकतो. मग आता करायचं काय. अब्राम त्या प्रार्थनेशिवाय काय करू शकला नाही. अब्रामाने देवावर भरोसा टाकला. हालेलुया. आणि मग तिसऱ्या वचनामध्ये देवानेच त्या हाती घेतलं सगळं काय, आणि देव त्या राजाच्या स्वप्नामध्ये गेला. प्रेज लॉर्ड. बघा वाचा तिसरं वचन. देव रात्री स्वप्नात येऊन अबीमेलेकाला म्हणाला, तू जी स्त्री आणली आहेस तीचमुळे तुझा अंत झाला समज. का झाला, कारण ती नवऱ्याची बायको आहे. हालेलुया म्हणा, बोला हालेलुया. म्हणजे परमेश्वर वॉर्निंग देतो की त्या स्त्रीला तू आणलं ना, मग खबरदार तुझा अंत झालाच मग. हालेलुया. ही दुसऱ्या काय एका नवऱ्याची काय आहे, बायको आहे. म्हणा हालेलुया. म्हणा भावाने हातात पकडा, म्हणा अंतच आहे मग. मला शेजारच्या मसा म्हणा अंतच आहे मग. कशामुळे अंत आहे, दुसऱ्या बायकोकडे बघितलं तर. हालेलुया म्हणा, हालेलुया, हालेलुया. कोण म्हणते स्वप्नात येऊन, परमेश्वर. त्या राजाला म्हणतोय तू ही स्त्री आणली ना, मग तिच्यामुळे तुझा अंत, अनेकांचं परिवार, अनेकांचा बिझनेस, अनेकांचं चांगलं लाईफ, चांगला आनंद, चांगलं स्वतःचं आरोग्य संपत, नष्ट होतं. का, कारण अशा काही पाप त्यांच्याकडून होतात. हालेलुया. अनेक पीडा घरात गेलं काय, अनेक आजारी पडलं काय, अनेक समस्या घरामध्ये गेलं काय, कारण अशा प्रकारे देवाच्या वचनामध्ये पाहतो राजाला देव म्हणाला तुझा अंत झाला समज. कारण स्त्रीमुळं, कुणामुळं, एक स्त्रीमुळं. बायबल सांगते एक स्त्री घर बांधते. हालेलुया. बायबल सांगते एक चांगली सद्गुणी स्त्री घर बांधते, पण एका स्त्रीमुळं, मूर्ख स्त्रीमुळं घर पडू शकतं. हालेलुया. मूर्ख स्त्रीमुळं घर पडू शकतं. पण बायबलमध्ये पाहतो की देव राजाला सावध करतोय, देव राजाची कान उघडणी करतोय. देव त्या राजाला म्हणतोय की तू हे बरोबर करत नाही, स्त्री आणली, या स्त्रीमुळे सारीमुळं तुझा अंत झाला समज. कारण ती एका नवऱ्याची बायको आहे. अबीमेलेक काही तिच्यापाशी गेला म्हणून तो म्हणाला, प्रभू मी तू नीतिमान राष्ट्राचा सहारा करणार काय, ती माझी बहीण आहे असे तू म्हणत नाहीस काय, तसं तो माझा भाऊ आहे असे ती म्हणाली म्हणत नाही काय. मी शांतिक मनाने स्वच्छ मनाने हाताने केलेला आहे. देवाने त्याला स्वप्नात म्हटले. मला देवाने स्वप्नात म्हटले. आपण देव स्वप्नाचा वापर कसा करतो मला तुम्हाला महत्व सांगायचं आहे. प्रेज लॉर्ड. स्वप्नात काही गोष्ट तुमच्या विरुद्धच्या व्यक्तीला जाऊन सावध करू शकतो परमेश्वर. तुमच्या त्या बॉसला सांगू शकतो परमेश्वर. हालेलुया. बोला हालेलुया, हालेलुया. तुमच्या इथं कुठला दिवृष्टी पण असेल, कुठला तांत्रिक असेल, त्याला परमेश्वर स्वप्नात वार्निंग देऊ शकतो. त्याला सांगेल परमेश्वर याच्या नादी लागू नको. विश्वास आहे का? मोठ्याने आमेन म्हणते विश्वास. हालेलुया, हालेलुया. मग या ठिकाणी मग देव स्वप्नात त्याला म्हणाला तू शांतीप्रमाणे केले मलाही भाव काय, मग जरूर तुझ्याकडून पाप होणे म्हणून मी तुला आवरले. या स्वप्नात तुला मी आवरायला आलोय, त्या स्वप्नात तुला कंट्रोल करायला मिळावे, त्या स्वप्नामध्ये तुला मी सांगायला आलोय की जर ती स्त्री जर तू माघारी पाठवली नाही, जर तू त्या स्त्रीला पाठवलं नाही तर मग तुझा अंत होईल. लक्षात घे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सारा सुंदर होती. राजाला मग पुढे काय म्हणाला माहितीये, आणि तिला मी तुला स्पर्श करू दिला नाही. परमेश्वर काय म्हणला, तिला तुला मी काही करू दिलं नाही. रात्री घडतंय सगळं. कसं घडतंय, सगळं झोपल्यात. अब्राम मी झोपल्या चिंता करून.
राजा झोपलाय पण देव रात्रीत काम करतोय. मला की आमेन. म्हणा माझ्या देवाला झोप लागत नाही, तो झोप घेत नाही, तो डुलकी पण घेत नाही. हालेलुया. तुम्ही झोपेत असताना देव तुमच्यासाठी कार्य करत राहतो. तुम्ही झोपेत असताना तुमच्या विरोधातल्या प्रत्येक परिस्थितीला हाताळतो परमेश्वर. म्हणून परमेश्वर म्हणतो कसली चिंता करू नको, कसली काळजी करू नको, तुझी सगळी चिंता माझ्यावर टाक आणि स्वस्थ राहा. आमेन आमेन आमेन. हालेलुया. का तोच म्हणू शकतो मग परमेश्वर जो तुमची आणि माझी काळजी घेतो. आमेन का आमेन का. आम्हाला कसली काळजी करायची गरज नाही, आम्हाला कसली करायची भीती बाळगायची गरज नाही. हालेलुया. पण अब्रामाला या ठिकाणी भीती वाटली, अब्रामाला काळजी वाटली. ही समस्या का एवढी निर्माण झाली? त्याची पत्नी राजाच्या घरात का गेली? कारण त्यांनी भीती पाटी, मला भीती पोटी. म्हणजे बघा स्वप्नामध्ये परमेश्वर कार्य करते, पण मला याच्यात दुसरं एक सांगायचं तुम्हाला की काही समस्या भीती पोटी येतात. भीती, भेन, भयामुळे समस्या येतात काही लोकांच्या. देव भित्रेपणाला काहीच म्हणजे करू शकत नाही. देव शेवटी म्हणतो भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. पण भीतीमुळं सैतान फायदा घेतो. भीतीमुळं समस्या अधिक जास्त समस्या निर्माण होतात. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे पेत्र पाण्यावर चालला होता, जमिनीवर चालल्यासारखं, पण बुडू लागला का? त्याचं एकच कारण, भिला. चांगलं चालत होता पण भीती आली मनामध्ये. काय आली? हालेलुया. पण बायबल सांगतं देवाने तुम्हाला भित्रेपणाचा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलाय. मला देवाने सामर्थ्याचा आत्मा दिलाय. मला भित्रेपणाचा आत्मा नाही दिला, मला भिण्याचा आत्मा मला देवाने नाही दिला, मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. तुम्ही कुणालाच भ्यायचं नाहीये, तुम्ही कुठल्या अंधाराला भ्यायचं नाही, सैतानाला घाबरायचं नाही, आजाराने घाबरायचं नाही, कुठल्या परिस्थितीला घाबरायचं नाही, कुठल्या आव्हानाला घाबरायचं नाही. परमेश्वरावर विश्वास ठेवून स्वस्थ राहायचं. मला ते आमेन. परमेश्वरावर विश्वास ठेवून स्वस्थ राहायचं. कुठलं माझं कसं होईल, हे माझं कसं होईल, हे माझं काम कसं होईल, हे माझं बिझनेस कसं होईल, हे सगळ्या चिंता करत भीती बाळगत बसायचं नाही. कुठला आजार कुठल्या समस्या न्यूजवर आली, आजार असा आला, त्याला सुद्धा घाबरून जीवन जगायचं नाही. देवावर विश्वास ठेवायचा. कारण देवाने म्हटलंय तुमच्यामध्ये जो येशू आहे तो तुम्हाला सिंहासारखं ठेवतो. तुम्ही सिंहासारखं मजबूत आहात. तुम्ही धार्मिक लोक, बायबल सांगतं धार्मिक लोक सिंहासारखे आहेत. कसे आहेत? मग सिंहासारखे असेल आणि ती पाल आली का पालला घाबरतात. मग ती पाल म्हणते यार तू सिंह आहे, मी पाल आहे. आपल्याला काय म्हणते पाल, तू सिंह असून घाबरत आहे मला. हालेलुया. म्हणजे सिंहाची उपमा काय दिली परमेश्वराने? जंगलामध्ये सिंह कोणाला घाबरतो का? सांगा ना, घाबरतो का सिंह? नाही घाबरत कोणाला सिंह. म्हणून तो राजा म्हटलेला आहे. जंगलामध्ये राजा काय म्हटलेला आहे? सिंहाला म्हटलंय. बाकी कुठल्या प्राण्याला राजा नाही म्हटलं का? पण जंगलातल्या सिंहाला राजा म्हणणं काय? कारण तो एकदम काय आहे, न भिणारा, एकदम शत्रूचा सामना करणारा, टार्गेट केलं ना त्याला कार्यच करतो तो सिंह. मला की प्रेज लॉर्ड. मला सिंहासारखे लोक टार्गेट केलं ना, लक्ष केलं ना, ती न भीता प्राप्त करतात. आमेन का? तिचं म्हणतात मी सिंहासारखा आहे. विश्वास आणणारा मी सिंहासारखा आहे. येशू ख्रिस्तामध्ये मी सिंहासारखा आहे. यहुदाचा सिंह कोण? येशू आहे. आणि सिंहाचे लेकरं कोण असतात? सिंहच असतात. आमेन म्हणा समजा. हालेलुया. सिंहाचे लेकरं सिंहच असतात, माकडं नसतात, ना हत्ती नसतात. प्रेज लॉर्ड. जंगलातले सिंहाचे लेकरं सिंहच म्हणून राहतात. प्रेज लॉर्ड. ते घाबरत नाहीत. आमेन. जेव्हा मी बायबल कॉलेजमध्ये शिकत होतो ना, नवीन गेलो त्यावेळेस तिथं लय दुष्ट आत्मे लागलेले माणसं आले चर्चमध्ये. आणि त्या रात्री झोपलो आणि आम्ही 25 पोरं होतो शिकायला तिथं. आणि त्या रात्री सकाळ उठल्या काय ना सगळे भीतीच बसली सगळ्याच्या डोक्यात. आणि कोणी म्हणाल माझ्या रात्री अंगावर आलो केलं असं सगळं पसरलं. मग सरांना आमच्या म्हटलं, ते आलते 2-3 नाही आपल्याकडं, म्हटलं असं सरांनी विषय काढला. मग त्यांनी शिकवलं भीती धरायची नाही. आणि त्यांनी सांगितलं पास्टरचं, त्यांनी प्रार्थना करत रात्री झोपले होते. सैतान त्या रात्री आला आणि सैतानाने त्यांचा बेड इकडं बेड केला. सैताने काय केलं, इकडून बेड इकडं केला आणि त्यांना उठले रे तो आहेस तू, चल नाही मला झोपायचं. एकदम नो टेन्शन, असं घाबरले काय नाही. तू आहे तसे करा, चल कशाला डिस्टर्ब करा.
झोपली ती. शैतानाला काय म्हणजे नाही का फरकच नाही पडला, गेलं गपचूप ते. शैतानाला वाटलं की मला घाबरत नाही. हालेलुया. मग ते म्हणाले की सांगायचं तात्पर्य काय, शैतान जवळ तुमच्या पुढे उभा जर राहिला, येशूच्या नावात तुमचा विश्वास मजबूत असेल, तुम्ही प्रार्थनेत मजबूत आहात, शैतान तुम्हाला काहीच करू शकत नाही. आमेन म्हणा की आमेन. हालेलुया. ठीक जाऊ द्या, शैतान उभारला काय असं थोडं हल्लं तरी आपण घाबरतो. शैतान काळा कुठ असा जर उभा राहिला तर तुम्ही घाबरणार नाही, असा विश्वास मजबूत करा. बोला हालेलुया. मग या ठिकाणी ही सगळी समस्या, खोटं बोलायचं कारण काय आलं की अब्राम म्हणला होता, काय म्हणला होता की कुठे गेलो तर कृपा कर बायकोला म्हणला तो की तू माझी बहीण आहे म्हणून सांग. काय मग सांग तिथं म्हटलं त्याचा काय म्हणत होता 13 वचनामध्ये, देवाने माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करावयास मला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो मजवर एवढी कृपा कर, काय कर आपण जिकडे जिकडे जाऊ हा माझा भाऊ आहे असं माझ्याविषयी सांग. काय कर तिचं बी काय आता ते तिचं बी काय नवरा सांगितलं तसं केलं. कधी कधी नाही का नवरा म्हणतो फोन घे आणि सांग चार्जिंग लावून बाहेर गेलेत, काय लावून गेले चार्जिंग, मी असं करणार एवढं प्लीज. तसं सारायला म्हणतो मला एवढी माझ्यावर कृपा कर, कुठं जाईल तिथं काय सांग हा माझा काय आहे भाऊ आहे सांग, माझा ब्रदर आहे. मग ही तर समस्या निर्माण झाली. हालेलुया. हालेलुया. कधी कधी आम्ही भीती लोकांना भिवून आम्ही कधी कधी काय गोष्टी खरं बोलायला घाबरतो. लोकांना कधी कधी भीतीपोटी आम्ही सांगायला घाबरतो काय गोष्टी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण या सगळ्या गोष्टी देवाने याला वाचवलं. आणि पुढे काय झालं माहितीये, 7वं वचन वाचा. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे. त्याला काय दे. देव मला स्वप्नात काय सगळं काय चाललंय म्हणाला की त्या मनुष्याची बायको त्याला काय कर परत दे. त्या सेवकाची बायको काय पुढे काय म्हणाला, तो प्रॉफिट आहे. आणि अब्रामाला बघता अब्राम म्हणून बघतात, पण अब्राम प्रॉफिट सुद्धा होता. हालेलुया म्हणा. अब्राम खरा आराधक सुद्धा होता, वर्शिपर, पहिला आराधना करणारा, बायबलमध्ये वर्शिप करणारा म्हणून बायबलमध्ये अब्रामाचं त्या ठिकाणी पाहतो की मुलाला घेऊन तो वर्शिपला चाललाय, डोंगरावर म्हणून तिथे वापरलाय वर्शिप शब्द. उपासना हा शब्द पहिला आलेला आहे. हा अब्राम खरा आराधक पण होता, खरा त्याच्यासारखा आराधना करणारा कोणी नाही असं पण मला तर म्हणायचंय. आपल्याला एकुलता एक पुत्र सुद्धा स्वतःसाठी न ठेवता देव म्हणला मला विधीवर देऊन टाक, तो गेला आणि विधीवर आपल्या मुलाला त्यांनी देऊन टाकलं. ह्याला म्हणतात वर्शिप, त्याग करणं. प्रेज लॉर्ड. आणि मग अब्राम हा संदेश आहे, परमेश्वर म्हणाला काय म्हणाला, प्रॉफिट आहे. आणि हा संदेश आहे आणि तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल आणि म्हणजे तू वाचशील. दुसरा मुद्दा मला या ठिकाणी महत्वाचा आहे, काय सांगायचं आहे की देवाचा सेवक प्रार्थना करतो म्हणजे तुमचा बचाव होतो. आमेन म्हणायचं. देवाचा सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुमचा बिझनेस वाचतो. देवाचा सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुमचा परिवार वाचतो. देवाचा सेवक हा संदेश आहे. देवाचा सेवक हा देवाचं मुख आहे. देवाचा सेवक हा देवाकडनं संदेश सांगणारा आहे, संदेश सांगणारा प्रॉफिट आहे. हालेलुया म्हणा. म्हणजे भविष्यवाणी म्हणजे प्रॉफिट म्हणजे असं आहे की नाव घेणारा सांगणारा ते प्रॉफिटच आहे. ते प्रॉफिट मधले वरदान आहे. नाव सांगणं, पुढच्या गोष्टीचं सावधगिरी करणं हे प्रॉफिटच म्हणतात. देवाचं वचन घेऊन येऊन तुमच्या घरी सांगणारा किंवा वचन सांगणारा हा सुद्धा प्रॉफिट म्हटला जातो. हालेलुया म्हणा. वचनाद्वारे प्रॉफिटिकरित्या वचन देणारा सुद्धा प्रॉफिट आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणाला हा प्रॉफिट आहे, ह्याला हा तुझ्यासाठी प्रार्थना करेल आणि तू वाचशील. लक्षात घ्या, देवाच्या सेवकाच्या प्रार्थनेमुळे तुम्ही वाचता. देवाच्या सेवकामुळे प्रार्थना तुमचं परिवार, तुमचं लेकर, तुमच्या सगळा बिझनेस, तुमच्या सगळ्या गोष्टीचा बचाव होतो. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. सज्जा हात हलवत हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे महत्व तुम्हाला समजावं की देव म्हणाला तो संदेशा, तो सेवक तुझ्यासाठी प्रार्थना करणार, मग तुझा बचाव होणार आहे. पहिले त्याची बायको परत कर आणि मग त्याच्यासाठी तू त्याच्याकडनं प्रार्थना करून घे. तो एक प्रॉफिट आहे आणि प्रॉफिट तुझ्यासाठी प्रार्थना करेल, तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाही तर तू तुझे सगळे खचित मरतील म्हणाला परमेश्वर. स्वप्न म्हणजे याचा मुद्दा समजतोय तुम्हाला. सेवकाची प्रार्थना सहज समजू नका.
आमेन बघा. सेवकाची प्रार्थना सहज समजू नका. सेवकाची प्रार्थना तुम्हाला वाचवते. हालेलुया. सेवकाची प्रार्थना तुम्हाला मदत करते, कवरिंग देते तुम्हाला प्रार्थना. मोशे डोंगरावर प्रार्थना करत होता, यहोशुआ खाली तिथं युद्ध करत होता, यहोशुआ तिकडं शत्रूंचा सामना करत होता आणि तिथं अचानक काय व्हायचे, शत्रूंची सरशी होत होती आणि मग मोशे सरशी होत होती का, ज्यावेळेस मोशेचे हात खाली खाली यायचे आणि शत्रूंची काय व्हायची, ताकद वाढायची, शत्रू प्रभावी ठरत होते, जास्त ताकद होते. मोशे जसं प्रार्थना करत हात उंच उचलायचा तसं यहोशुआ त्याची सेना त्यांच्यावर प्रभावी ठरत होती. याचं महत्व म्हणजे काय, सेवक मोशेच्या डोंगरावर प्रार्थना करत होता, ही सेनेला बळ येत होतं, यहोशुआला बळ येत होतं. इस्रायलची सेना शत्रूंचा सामना करत होती, त्यांना हारवत होती. सेवकाची प्रार्थना साधारण नसते. सेवकाची प्रार्थना तुम्हाला बळ देणारी असते, तुम्हाला सामर्थ्य देणारी असते, तुमचा बचाव करणारी असते, तुम्हाला प्रोटेक्शन देणारी असते. आमेन म्हणा, आमेन म्हणा, आमेन म्हणा. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. गेल्या आठवड्यात मी घरामध्ये कुणीच नव्हतं, मुली शाळेला गेल्या, मिसेस कामाला, आणि मग मी प्रार्थना करत होतो, आराधनेला बसलो. अचानक परमेश्वराने मला म्हटलं की प्रार्थना कर सगळ्या मंडळीसाठी, प्रार्थना करत काय बंद नाही, धमकाव त्यांच्या. मी सगळ्याचे नावं घेऊन धमकवत होतो. देवाच्या कोणाच्या मागे सैतानी बंदला असेल, गुप्त हाकले असेल सैतानाचे, निघून जाऊ दे, निघून जाऊ दे. आणि आदल्या दिवशी प्रार्थना करून गेलो, बीडला गेलो, येता येता पवार कुटुंबाकडे गेलो आणि त्यांनी अशी साक्ष सांगितली की पास्टर सकाळ सकाळ पहाटे, आपण पहाटे प्रार्थना करतो, ऑनलाईन संध्याकाळी प्रार्थना रोज चालू आहे आणि प्रार्थनेचं महत्व आहे. आमेन. मी प्रार्थना सगळ्यासाठी करत असतो. हालेलुया. आणि त्यांनी काय म्हटलं की सकाळी जाताना मी गाडी लावली आणि गाडी लावून माझी गाडी काढली, दुसरी तिथं गाडी आली आणि मी असं ओळखतोय, माझ्याच पुढे एक मोठी गाडी आली, त्या दुसऱ्या गाडीला धडकली आणि जागेवर लोक गेली, माझी गाडी वाचली. देवाला धन्यवाद दिला म्हटलं. हालेलुया. मला एक जाणीव झाली आतमधनं की मी केलेली नाही का प्रार्थना जाणीव झाली की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, मोठ्या धोक्यापासून परमेश्वर वाचवतो. हालेलुया. मोठ्या धोक्यापासून वाचवतो परमेश्वर. म्हणून सेवकाची प्रार्थना साधारण समजू नका. तुम्ही घरी आहात, तुम्ही कामात आहात, पण सेवक घरी बसून प्रार्थना करतोय, पण त्या प्रार्थनेमुळे तुमचा बचाव होतो. म्हणा की आमेन. हालेलुया. एका ब्रदरचा फोन आला, कसरे ब्रदरचा, की 7 दिवस त्यांनी एका महिलेचं लेकरू सापडत नाहीये. पुण्यामध्ये विश्रांत आळंदीमधून किंवा हॉस्टेलमधून मुलगा गायब झालाय. 7 दिवस ती आई रडत होती आणि त्याचा फोन आला आणि त्यांनी म्हटले पास्टर असं असं मुलगा सापडत नाहीये. त्या आईला त्यांनी फोन दिला. मला आतून एक सामर्थ्याचा अभिषेक जाणूव झाली आणि मी थोडीशी प्रार्थना केली, देवा कुठं असेल तो मुलगा सापडू दे, सैतानी सगळे मार्ग बंद होऊ दे. आणि अशी प्रार्थना केली. मला मनात कल्पना मला की नाही का प्रार्थनेत मी आहे, नक्की मुलगा सापडेल. आणि त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी त्याच संध्याकाळी का सकाळी त्या बाईला फोन केला, पण मला म्हणतात त्याच संध्याकाळी मुलगा त्यांच्या घरी आला. हालेलुया. मुलगा सापडला. बोला की प्रेज द लॉर्ड. 7 दिवस सापडत होता, पण प्रार्थनेच्या द्वारे काम झालं. आमेन. इथं काय म्हटलं, टिक मार करा देवाच्या की संदेश तत्व आहे आणि तो प्रार्थना करील म्हणजे तू काय होशील, वाचशील. हालेलुया. मला की आमेन. सेवकाची प्रार्थना 2 मिनिटाची का असणार, फोनवर असो किंवा नाही का चर्च मध्ये असो, ती प्रार्थना तुम्हाला वाचवते. की जण म्हणतात आमेन. तो संदेश आहे, टिक मार करते, तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल. तो प्रॉफेट आहे, देवाचा मुख आहे, तुझ्यासाठी काय करेल, प्रार्थना करेल आणि तू वाचशील. बोला आमेन. तू काय करशील, वाचशील. मग तू सगळे वाचणार. बोला आमेन. तिकडे लक्ष द्या, तिकडे. हालेलुया. पडदा पडा. हालेलुया. मला सेजन बोलो येशू मसीह की हालेलुया. मला सेजन चला. सेवकाची प्रार्थना वाचवते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग झालं काय, मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो 17 वचनामध्ये वाचूया. 17 वचन. मग अब्रामाने देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने. काय अशा असतात गोष्टी, सेवकाने प्रार्थना केल्यानंतर मग तेव्हाच देव मन बदलतो. हालेलुया. हालेलुया. मला हालेलुया. काय झालं माहितीये, त्याचे घरात राजाची बायको आजारी पडली होती, लेकरं आजारी पडली, सगळी पडली होती आजारी.
कारण ही गुप्त पाप त्याच्याकडून होत होतं, न कळत त्याच्याकडून ही चूक होत चालली होती. त्याला माहित नव्हतं की ही बायको आहे. प्रेज लॉर्ड. त्याला माहित नव्हतं की ही बायको आहे, आणि म्हणून तिनं त्याला वाटलं की हा हिला पण राणी बनवतो. त्या काळात काय असं काही म्हणजे नाही का, कुठली स्त्री चांगली सुंदर असली का त्यांना ती राजा आवडायची, राजा राणी करायचा. पण त्याला असं वाटलं कुणाची बायको आहे, पण त्याच्याकडे पाप होत होतं. पण ही चूक झाली, पण त्याच्या घरात समस्या सुरू झाली होती. लेकरं आजारी पडले होते. प्रेज लॉर्ड. लेकरं आजारी पडायला सुरू झाली, समस्या सुरू झाली. मग झालं काय, कधी कधी आमच्याकडनं न कळत आमच्या मध्ये नसतं असे काही चुका होत जातात. पण त्या चुकांमुळं कळत असून तर ती वेगळं पाप, पण कळतच नाही पाप नाही का, असंच चूक होते. त्याच्याद्वारे पण हळूहळू गोष्टी घरामध्ये आजार, समस्या, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. हालेलुया म्हणा. हालेलुया. मग या ठिकाणी पाहायला काय मिळतं की देवाच्या सेवकाने काय केली, अब्राहामाने त्यासाठी काय केली, प्रार्थना केली. तेव्हा देवाने अबीमेलेक, त्याची बायको व त्याची दासी यास काय केले, बरे केले. आणि त्यास मुले होऊ लागली. हालेलुया म्हणा. बायको, त्याची दासी या सगळ्या काय केले, बरं केले. त्या घरातल्या सगळ्यांना बरं केलं, आणि त्यांना लेकर पण होऊ लागले. म्हणजे लेकर व्हायचे सुद्धा बंद झाले. डिलिव्हरी व्हायचं पण काय झाल्या, बंद झाल्या होत्या. पण प्रार्थना करतात, कारण अब्राहामाची बायको सारा हीच मुळे परमेश्वराने अबीमेलेकाच्या घरातल्या सर्व स्त्रियांचे गर्भाशय अगदी काय केले होते, बंद केले होते. सेवकाच्या प्रार्थनेने चालू झाले. आणि स्वप्नात काय सांगितलं परमेश्वराने राजाला, त्या संदेष्टाकडून प्रार्थना करून घे, त्या प्रॉफिटकडून काय करून घे, प्रार्थना करून घे. स्वप्न पुढच्या माणसाला बदलतं. आमेन म्हणा. काय बदल झाला माहितीये तुम्हाला, माहितीये का? 8वं वचन वाचा. मग रात्री अब्राम झोपलाय, पण पाठच अबीमेलेकाने मोठ्या पाटे उठून आपल्या सर्व सेवकांना बोलवले. आता पाटे कोण बोलवता का सांगा, पाटे कोण बोलवता का? देव रात्री झोपडवतो परमेश्वर. त्याची रात्री देवाने झोपडवली. स्वप्नात त्याला वारी घेता उठला, जागा झाला. पहाटेच त्याने उठल्या सेवकांना बोलवलं. त्या सर्व गोष्टी त्यांच्या कानी घातल्या. तेव्हा ती माणसे घाबरली, पहाटेच घाबरली. त्याला अब्रामाला शोधून आणा, त्या अब्रामाला शोधून आणा. पहाटेच अब्रामाला शोधायला सुरुवात झाली, आणि पहाटेच अब्रामाला बोलवण्यात आलं. कधी मने हानी होतं का अब्रामाला सकाळ न्यूज भेटल? अब्राम झोपलाय, पहाटे त्याला उठ तर राजाने बोलवले. त्याला वाटलं कशात काय, अब्राम राजा पुढे गेला तर तो असं का केलं मला, तो खोटं का बोलला मला, आहे ना, असं करून त्याची बायको त्याला दिली. आणि सेवकाने सांगितले, देवाने सांगितले तुझ्याकडून प्रार्थना करून घे. आणि प्रार्थना करून घेतली. प्रार्थना करून घेताच देवाने त्याच्या बायकोला, दासी नाव, त्याच्या सगळ्या घरातल्या लेकरांना बरं केलं परमेश्वराने. हालेलुया. प्रार्थना करून घेताच बरं केलं. आणि कसं मार्गदर्शन कुठून केलं परमेश्वराने? स्वप्नात. किती परमेश्वर गांभीर्याने घेतो. प्रेज लॉर्ड. स्वप्नात देवाने त्यांच्या सेवकाबद्दल प्रार्थना करायला, प्रकरण करून घ्यायला लावली. आणि त्याच्या जी काय नाही का त्याच्या विरुद्ध त्याची बायको जी घेतली होती ती घ्यायला, परत करायला लावली. म्हणजे किती परमेश्वर बारकाईने लक्ष देतो. मला देव माझ्यावर प्रेम करतो. देवाची नजर माझ्यावर आहे, त्याची बारीक नजर माझ्यावर आहे. किती देव चांगला आहे की तुमच्या फॅमिलीवर त्याची नजर आहे. आमेन. तुमच्या फॅमिलीवर जो नजर ठेवल त्याला देवाचा सामना करावा लागेल. बोला आमेन. है ना. तुमच्यावरची नजर ठेवल, है ना. अब्रामाच्या बायकोवर नजर ठेवली त्यांनी, देवाने त्याला बघितलं. प्रेज लॉर्ड. तसं आज येशू ख्रिस्तामध्ये जाहीर करतो, तुम्ही साधारण नाही, तुम्ही आशीर्वादित लोक आहात. आणि तुमचा प्रत्येक लेकरू, तुमचा प्रत्येक परिवार देवाच्या प्रोटेक्शन मध्ये आहे, देवाच्या नजरेमध्ये आहे. जो त्यांच्याकडे बघल त्याला देवाचा सामना करावा लागेल. मला क्या आमेन. देवाचा सामना त्यांना करावा लागेल. लक्षात घ्या. म्हणून साधारण तुम्ही नाहीये. प्रेज लॉर्ड. आणि लक्षात घ्या, आज देवाने दाखवले सेवकाची प्रार्थना सहज समजू नका. 1-2 शब्दाची प्रार्थना तुम्हाला आशीर्वाद देते सेवकाची. बोलो येशू मसीह की. हालेलुया. असंच नाही की कोणतरी नाव घेतलंय प्रॉफिट त्याचीच मोठी नाही. कुठलाही सेवक असो, बायबल प्रमाणे देवाने केलेला अभिषिक्त कोणताही सेवक असो, त्याच्याद्वारे चमत्कार देव करतो. अब्रामाने कुठली प्रॉफेसी केली का? पण त्याला सुद्धा काय म्हटले? प्रॉफिट. कुठलं भविष्यवाणी त्याला कुठलं असं काहीतरी दाखवलंय का, काय केलंय का असं काय? प्रॉफिट म्हणजे काय की देवाचा आवाज ऐकून, देवाचा शब्द घेऊन जाणार. आमेन. हालेलुया. देवाचा
देवाचा संदेश असतो, देवाचा ऐकतो आणि सांगतो. अब्राहम कुणाची मान ऐकत होता? देवाची. देवाचा ऐकणारा आणि करणारा ह्याला म्हणतात सुद्धा प्रॉफिट. बोलो येशू मसीह की. म्हणा तुमच्या प्रार्थनेमुळे लोकांचा जीव वाचणार आहे. अब्राहामाने प्रार्थना केली सदोम गोमोरासाठी, तिथलं त्याचा पाहुणा होता लोट, त्याच्या प्रार्थनेमुळे वाचला. कोणाच्या प्रार्थनेमुळे? अब्राहामाच्या प्रार्थनेमुळे वाचला. बोलो येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया. आवाज करो हालेलुया. चला उठून उभं राहूया आपल्या जागेवर आणि लक्षात घ्या, परमेश्वर स्वप्नाद्वारे बोलणारा देव आहे. इथून पुढच्या रविवारी 9:30 ते 12 इंदापूरचे चर्च, तुम्ही 9:30 ते 12 लवकर या. 12ला आपण संपवणार आता पुढच्या रविवारी. 12 12 हालेलुया. बोला हालेलुया. तुम्हाला 12 नंतर बिझनेस, तुम्हाला कामाला मोकळ्या. आमेन का? हालेलुया. आणि मी जाहीर करतो, हितलं महान काम परमेश्वर वाढवणार आहे. हालेलुया. 12 मध्ये सुद्धा काम वाढवणार आहे परमेश्वर. पुण्यातलं बी काम वाढवणार आहे. पुण्यातलं मोठं महान परमेश्वर चर्च उभा करणार आहे. मोठं चर्च उभा करणार आहे परमेश्वर. मोठं कार्य करणार आहे परमेश्वर. आणि देव या पुणे जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रामध्ये परमेश्वर ह्या ब्लेसिंग मिनिस्ट्रीला आशीर्वादाचं कारण ठरवणार आहे. आणि त्याचे भाग तुम्ही आहात, त्याचे भाग तुम्ही आहात. हालेलुया. आता तुम्हाला कुणाला कसं वाटतंय? तुम्हाला वाटतंय का की तुमच्या बॉसला किंवा तुमच्या जी काय परिस्थिती आहे, देवाने स्वप्नात जाऊन काम करावं? विश्वास आहे तुमचा आजपासून? विश्वास आहे की जसं त्या अब्रामाच्या बद्दल राजाच्या जाऊन स्वप्नात देव बोलला, होणाऱ्या गोष्टी सुद्धा देव प्रकट करणार स्वप्नात आहे. पौल प्रवास करत होता, पौल देवाने त्याला दृष्टांतात दिवसाद्वारे स्वप्नात रात्री सांगितलं, इकडल्या मार्गाने जाऊ नका. तरी पण पौलाने सांगितलं त्या नाही का मालकाला, नावेला, इकडे जाऊ नका, इकडे संकट आहे. त्याने ऐकलं नाही. मग पुढे गेलं तर मोठ्या वादळात सापडले. एवढा वेळ नाही आपल्याला वचन करण्याचं, पण प्रश्नाचं कृती 27 अध्यायामध्ये. आणि त्याच वेळेस पौल म्हणतो की ग्रस्तांनो, लोकांनो घाबरू नका, देवाने रात्री मला दृष्टांतात देवदूत पाठवला. दृष्टांत म्हणजे स्वप्न. पण प्रेज लॉर्ड, मला सांगितलं एकाही माणसाचा नाश होणार नाही. काय म्हणाला परमेश्वर? म्हणाला त्याला एकाचाही माणसाचा, नावाचा मात्र होणार आहे. नाव जे आहे, नावाचा मात्र नाश होणार आहे, पण तुमचा एकाचाही नाश होणार नाही. तर घाबरू नका. ज्या देवाची मी प्रार्थना करतो, देवाने मला रात्री स्वप्नात दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे, एकाचाही नाश होणार नाही. देव स्वप्नाद्वारे पुढे काय होणार आहे ते सुद्धा सांगतो परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. देव स्वप्नाद्वारे दाखवतो की तुमच्या लेकरांबद्दल देव दाखवणार, तुमच्या कुटुंबाबद्दल देव दाखवणार. प्रेज लॉर्ड. देव दाखवणारा देव आहे. अब्राहमाला देवाने दाखवलं, इसाकाला याकोब बद्दल सांगितलं आणि एसाव बद्दल सांगितलं. परमेश्वर तोच देव तुमच्या परिवाराबद्दल, तुमच्या मुलाबद्दल, तुमच्या बिझनेस बद्दल, तुमच्या प्रत्येक गोष्टीबद्दल स्वप्नात येऊन दृष्टांतात बोलेल. आमेन. पण कसं? तुम्हाला प्रार्थना करून झोपलं पाहिजे. तुम्हाला प्रार्थना करून बायबल वाचून झोपलं पाहिजे. संध्याकाळी 9:30 ते 10:30 प्रार्थनापर्यंत त्याची मदत घेऊन, थोडंसं वचन वाचून प्रार्थना करून तुम्ही झोपाल तर त्या प्रार्थनेमध्ये स्वप्न नाही का, झोपेत सुद्धा तुम्ही तयार राहा. देव स्वप्नात आला तर तुम्ही त्याला भेटायला. पण जर तुम्ही प्रार्थनेच्या स्थितीत नसाल तर स्वप्नात तुम्ही भेटू शकणार नाही देवाला. देवाची इच्छा आहे तुम्हाला स्वप्नात पण येऊन भेटायची. किसण्याची इच्छा आहे देवाला भेटायची? प्रार्थनापूर्वक झोपा, बायबल वाचून झोपा. अंतरुणात नाही का पडल्या नाही का बायबलमध्ये आता आपण वाचलं, देव गाढ निद्रेत असताना देव तुम्हाला भेटून जातो. माझा तर विश्वास आहे. वडील जसं मायेने हात फिरतो का, तुम्ही कधी लेकराच्या हात फिरता का, तसं माझा परमेश्वर तुमच्यावर हात फिरवून पण जाईल स्वप्नामध्ये. आणि उठल्यावर असं म्हणू नका की नाही का काय झालं बाबा, त्याला स्वप्न होतं पण ते खरं म्हणून विश्वास ठेवा. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. देव स्वप्नाचं मला चांगलं घर जर दाखवत असेल, सोनं चांदी पैसा दाखवत असेल, विश्वास ठेवा, देव तसंच करेल तुमच्यामध्ये. म्हणा की आमेन. कधी स्वप्न आहे म्हणून तुम्ही असं सोडून देऊ नका. विश्वास ठेवून त्याच्यावर प्रार्थना करा. हालेलुया. पहिलं राजे म्हणजे ती प्रार्थना वचन वाचून प्रार्थना करू आपण. पहिलं राजे 3रा अध्याय करा पटकनी. त्यामध्ये शर्मन झोपीतनं उठला. गेल्या रविवारी मी सांगितलं तुम्हाला शर्मनाबद्दल. 3ऱ्या अध्यायामध्ये स्वप्नात देव त्याला म्हणाला, काय पाहिजे तुला? शर्मनाने म्हटलं, ज्ञान पाहिजे मला. काय पाहिजे? आणि ज्ञान पाहिजे. देवाने त्याला ज्ञान स्वप्नातच देऊन टाकलं.
बुद्धी ज्ञान स्वप्नातच देऊन टाकलं. आणि देवाने त्याला काय केलं माहितीये? स्वप्नातच देव म्हणाला, तुला मी धन बी देतो, तुला मी समृद्धी पण देतो, आणि तुझ्यासारखा राजा काही झाला नाही असंही तुला बनवतो. आमेन. पुढे काय झालं माहितीये? 15 वचनामध्ये काय म्हणाला माहितीये? परमेश्वर तो शलोमोन जागा झाला. म्हणाला शलोमोन जागा झाला. शलोमोन जागा झाला तेव्हा आपण स्वप्न पडले असे त्याला समजले. काय पडले? पण स्वप्न पडले म्हणून त्यांनी तसं सोडलं नाही. त्याने काय केलं माहितीये? यरूशलेमेत जाऊन मला यरूशलेमेला गेला. कुठे गेला तो? स्वप्नात त्याला सगळ्या गोष्टी घडल्या, त्याला दिसलं आणि स्वप्न पडलं. त्याला प्रत्यक्षात असं वाटलं की देवासमोर तू बसलाय, देवाला बोलतोय, देव त्याला म्हणतोय काय पाहिजे, मग तू त्याला मागतोय देवाला. स्वप्नात हे सगळं त्याला समजलं. त्याने लगेच यरूशलेमेला गेला. कराच्या कोशापुढे उभा राहून ते प्रार्थना करू लागला. ते त्याने होम बली केली म्हणजे आराधना केली, है ना, बलिदान केलं म्हणजे वर्शिप केली, देवाची आराधना केली, विश्वास ठेवला देवावर आणि सगळ्यांना मेजवानी दिली सगळ्या सेवकांना. आणि त्यांनी त्या स्वप्नावर सुद्धा विश्वास ठेवला. हालेलुया. काही स्वप्न असतात देवाकडून, त्याच्यावर तुम्ही त्याला इग्नोर करू नका, त्याच्यावर विश्वास ठेवून धन्यवाद देऊन प्रार्थना करा. आमेन. काही स्वप्न असतात की काही घाणेरडे स्वप्न असतात, कधी कधी त्या गोष्टी सैतानाचे हमले असतात. घाणेरडे स्वप्न म्हणजे काही घाणेरडे स्वप्न, काही विचित्र स्वप्न, सैतानाचे हमले असतात. ती पण सुद्धा प्रार्थना बी करायची, ती धमकवायचं. आमेन. मग लगेच उठल्या लगेच काम लागलं आणि लगेच बुद्धीचा ज्ञान बुद्धीचा आत्मा त्याच्यामध्ये दिसून आला. 2 बाया आल्या न्याय मागायला. महाराज आम्ही दोघं पण मी डिलिव्हरी झाली, 2-3 दिवसांनी ही पण डिलिव्हरी झाली आणि हिचं लेकरू काय झालं, अंगाखाली काय झालं, मरण पावलं. आणि ही म्हणते की मग तिने हिला काय केलं, मेल्यानंतर रात्री उठली, मेलेलं लेकरू माझ्याकडे आणून ठेवलं आणि चांगलं जिवंत लेकरू शेजारचं घेतलं, बदली केली आणि बघते तरी माझं लेकरू काय मेलेलं, पण हे लेकरू माझं नाही. तिला दिसून आलं तिच्या आईला. ती म्हणली हिच लेकरू आहे. मग ती दोघीमध्ये भांडू लागलं, मेलेलं तुझं आहे आणि माझं जिवंत आहे. ती म्हणाली मेलेलं तुझं आहे, माझं. दोघांचं भांडू लागलं. न्याय कसं करायचं? त्यावेळेस का DNA तपासणी मशीन नव्हती का, कुठलं मशीन होतं रक्त तर तपासणी करा, काय करा, असं काय नव्हतं. मग सगळ्या त्या राजाकडे आल्या, मेलेला मुलगा पण घेऊन आल्या, जिवंत मुलगा पण घेऊन आला. आणि मग राजा म्हणाला ही म्हणते कसं काय? देवाने दिलेलं स्वप्नातच ज्ञान बुद्धीचा आत्मा सुरुवात झाली कामाची. हालेलुया. लगेच ज्ञान त्याच्यामध्ये काम केलं. मला तलवार घेऊन आणली तलवार. त्या तलवारी जिवंत मुलगा 2 भाग करायचे आणि हिला अर्ध द्या आणि हिला अर्ध द्या. हालेलुया. लगेच ती म्हणाली नाही, जी खरी आई होती ती म्हणाली, तिच्या आतून नाही का असं म्हणायला माया आली. ती म्हणाली राजा असं करू नका, ह्याला मारू नका, हा तिलाच देऊन टाका, मारण्यापेक्षा नका मारू. आणि ती दुसरी म्हणाली नाही तिचा पण नको, माझा नको मारा. राजा म्हणला या बाईला द्या, ही खरी आहे. हालेलुया. ही खरी आहे, हिला देऊन टाका. ज्ञान तिथं सुरू झालं. प्रेज द लॉर्ड. शलोमोनाचे दिवस चेंज झाले. स्वप्नात दर्शनामध्ये देवाने त्याला ज्ञान दिल्यानंतर त्याचे दिवस बदलले. प्रेज द लॉर्ड. ज्ञान ऐकायला लागून शलोमोनाकडे येऊ लागली. कुठे आपल्या जागेवर आपण धन्यवाद देऊया. देव स्वप्नात देणारा परमेश्वर आहे. स्वप्नात दर्शन देतो, तुमची कान उघडणी करतो, तुम्हाला आशीर्वाद घेऊन येतो स्वप्नामध्ये. एक गीत गातील पुढे येऊन. हालेलुया. एक गीत गातील, हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से. हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से. सगळ्यांनी डोळे बंद करू. सगळ्यांनी थोडंसं म्हणूया. हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने
स्वर्गाचे सगळे आशीर्वाद इथून मोकळे करतो. त्याच्या कामावर आशीर्वाद, त्याच्या घरावर आशीर्वाद, त्याच्या भांडावर आशीर्वाद, चेहऱ्यावर आशीर्वाद, आर्थिक जीवन आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद रिलीज करता है. ब्लेस करता है. येशूच्या नावात. गॉड ब्लेस.